नमस्कार शेतकरी बंधूंनो, हा आपला तैवान पिंक पेरूचा प्लॉट असून या प्लॉटचं सध्या हार्वेस्टिंग चालू आहे. 160 150 ते 160 दिवस या प्लॉटला कटिंग करण्यापासून झालेलं आहे आणि 15 दिवस झाले या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे. आणि तिसऱ्यांदा आपण याचं हार्वेस्टिंग करत आहे. म्हणजे यावर्षी पहिल्या वेळेस साधारण 250 किलो माल, नंतर 250 आणि आज 250 या हिशोबाने आपण याचं आज 250 किलोच्या आसपास कटिंग करणार आहोत. तुम्ही बघत आहात की जवळजवळ साईज ही बऱ्यापैकी झालेली आहे. 500, 700, काहींची 200, 250, काहींची साईज होत आहे. जसं जसं याचा आपण माल कमी करू ना, तशी पाठीमागे राहिलेल्या फळांची साईज होते. तर तुम्ही बघू शकता की असे 400, 500 अशी याची साईज झालेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मी दाखवतो की या फळाची आपण कटिंग कशा प्रकारे करतो. फोमनेट आणि बॅगिंग केलेलं असल्यामुळे हे डायरेक्ट फळ डाळिंब किंवा साध्या गावरान पेरूसारखं आपण ओढून याचं कटिंग करू शकत नाही. त्याला आपल्याला एक कटरची गरज असते. तुम्ही बघू शकता 3चा गठ्ठा असला तरी बघा साईज अशी चांगली 500, 700. आता हे बघा फोम आणि पॉलिथिन याच्यामुळे मॉइश्चर जमा झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचा असा कलर एकदम येलो टाईप असा कलर एकदम तयार झाला. हे असं पाणी याच्यामधून बाहेर निघण्यासाठी पॉलिथिनच्या दोन्ही साईडला असे 2 छिद्र दिलेले असतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हार्वेस्टिंग सध्या करायचं आहे. काही फळांचं कटिंग मी आता सध्या दाखवतो की अशा प्रकारे केलेलं आहे आणि अजून करत आहे. त्याचप्रमाणे काही साईज झालेले फळं मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे 400, 500, 700च्या आसपास सध्या साईज झालेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण हे असे फळं कटिंग करून 2 लाईनच्या मध्ये ठेवल्यानंतर आपण हे कलेक्ट करणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला कटिंग कशी करतात तर ती मी दाखवतो. झाडांवर सध्या 30-40 फळं असेल तर सर्वच फळं काही 500-700 ग्रॅम सुरुवातीला होत नाही. तुमची पहिल्यांदा 4-5 फळं होतील. तर ती फळं तुम्ही कटिंग केली असता तर बाकीच्या फळांची साईज व्हायला मदत होते आणि पटकन त्याची साईज होते. आता हे झाड बघा बऱ्या प्रकारे 300-400 ग्रॅमच्यावर प्रत्येक हे फळ हे गेलेलं आहे. 500च्या आसपास सर्व फळं याची झालेली आहेत. सर त्याला तर आपण बघूया की या पेरूचं कटिंग आपण कशा प्रकारे करतो. तर कटिंग करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला छाटणी करण्यासाठी जे कटर वापरतो ते अशा प्रकारचं एक कटर लागतं. आणि हे बघा की आता ह्या फळाची साईज 700च्या आसपास गेलेली आहे. एकच फांदी आहे आणि एकाच फांदीला 2 फळं आहेत. तर आपण पाहूया की याचं कटिंग कशा प्रकारे करायचं. तर कटिंग करताना हा जो दांडा आहे आपण देठ म्हणतो
तर हे कटिंग आपल्याला करावं लागतं. आता हे कटिंग करत असताना इथं आपल्याला कट मारावा लागतो. तर कट मारत असताना आता मी सध्या एकटा आहे, तर कशा प्रकारे कटिंग होतं ते पाहूया. कटिंग सध्या झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की जवळजवळ ह्यातलं पाणी असं काढून घ्यायचं आणि साधारणतः हे 1300-1400 किलोच्या आसपास हे 2 फळं आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे कटिंग करावं लागतं.